देवा. आलं लिंबाचा रस घेतल्याशिवाय हे पित्त काही शमणार नाही. पण एवढ्या पहाटे आता मला कोण देणार आलं लिंबाचा रस? बघूया ह्या उठल्यात का बघूया. आओ आओ आओ. आओ 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 उठा आता. किती वाजले बघा. आओ 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 उठा. उठा. अहो शोभत का या वयात? शोभत का म्हणजे असं काय केलं मी? अहो असं उठवतं का कुणी बायकोला झोपेतून? मग कसं उठवतात? आपली नात लग्नाला आली आहे. हो पण तुम्ही का अशा लाजताय नव्या नवरी सारख्या? डोकं ठिकाणावर आहे का तुमचं? माझं आहे पण तुमचंच नाहीये वाटतं. आता कुंभकर्णाला लाजवेल अशी झोप असल्यानंतर बायकोला आणखीन कसं उठवणार सांगा ना. बोला काय हवंय? औषध का काढा का चूर्ण? पित्त झालंय मला. आलं लिंबाचा रस द्या. आत्ता लक्षात आलं. एवढं कसं प्रेम होतू चाललंय नवऱ्याचं. हो हे बघा मला त्रास होतोय. लवकर द्या. देते. अहो काय? एक सांगू का? काय? तुमचा हा राग आहे ना तो कमी करा जरा. म्हणजे कमी होईल पित्त. हे बघा सकाळी सकाळी मला तुम्ही अक्कल शिकवू नका. आता अजून शिकवायची म्हणजे? अहो काय? अरे 16 वर्षाच्या मुलीला शोभेल असं ह्या लाजतायत या वयात. माझं नशीब कमरेत हात घालून मला फिरायला चला म्हणत नाहीयेत. असं यांचा काही भरोसा नाही. पांघरून नव्हते मरू. आओ आओ
कॉफी घेणार सई? हो पण सई घाबरू नको, रिलॅक्स. मी 2 कप आणणार आहे. एक्सक्यूज मी, 2 कॉफीज प्लीज. मग कसं वाटतंय मॉर्निंग वॉकला येऊन? खूप दिवसांनी प्रभात फेरीला आले, खूप छान वाटलं. मग सांगत होतो तुला, येत जा. थँक्यू. राहू गरम आहे. साई, वेदर खूप छान आहे. थंडी पडली आहे. इट्स नाईस. आमच्या मुंबईत अशीच थंडी पडते आणि ते पण अशी सकाळी सकाळी. या हलक्या थंडीला ना गुलाबी थंडी म्हणतात. गुलाबी एज इन पिंक? का पिंक का? थंडीचा आणि पिंकचा काय संबंध? कदाचित प्रेमात पडलेल्या व्यक्तीने हे नाव ठेवलं असेल, कारण प्रेमात सगळं असं गुलाबी गुलाबी दिसतं ना. हो, इंटरेस्टिंग. आता हे समोरचं जोडपं बघ ना. आता ह्यांना हे वातावरण, ही थंडी, एकमेकांची साथ, सगळं गुलाबी दिसत असेल. प्रेमात पडलेल्या लोकांबद्दल खूप काय माहिती आहे साई तुला? अरे म्हणजे नाही, कुठेतरी वाचलं होतं मी. तरीच तुला एवढं नॉलेज आहे लव्ह सायकोलॉजी बद्दल? नाही रे, एवढं काही माहित नाही मला यातलं. साई रिलॅक्स, गंमत करतोय मी. आणि माहिती असलं तरी हरकत काय, इट्स गुड. आता याच्यात कुणाची चूक आहे सांग ना ग. अगं यांना कधी असं हळुवार बोलताना ऐकलंयस का तू? मग माझाही गैरसमज झाला. पण आई, एरवी ते आरडाओरडा करतात ते सुद्धा तुम्हाला आवडत नाहीच ना. हो बाई, नंतर मग रागावलेस ना. अगो बाई, हो का? म्हणे अगदी तुम्ही कुंभकर्णाला लाजवेल अशा झोपता. आता मला शांत झोप लागते, त्याला काय करणार मी तरी. पण मग दिला की नाही आलं लिंबाचा रस? दिलाय ना, आता बसले ढेकरा देत. अगं त्यानं सांगितलं 1 दिवस जरा दूध पोहे खा, हलका नाश्ता. पण नाही, काहीतरी चमचमीतच हवं होतं. अगं बाई ईश्वरा, पण आई अशाने त्रास होईल हो त्यांना. अगं पण एवढी साधी गोष्ट त्यांना समजायला नको होती का? आणि आपण सांगायला गेलो असतो तर म्हणाले असते मला अक्कल शिकवू नका. हो ते तर आहेच. मग म्हणलं जाऊन दे, आता त्यांची तब्येत, त्यांना नसेल काळजी तर आपण काय करणार. देते काहीतरी छानसं चमचमीत करून, बसू देतो ओरडत. काय हो आई. बट यु नो व्हॉट साई, मुलांना ना कळत नाही मुलींशी कसं वागायचं. मग प्रॉब्लेम होता. कसला प्रॉब्लेम? हेच ईव्ह टीजिंग, हॅरासमेंट एक्सेट्रा एक्सेट्रा. बॉय लाईक्स अ गर्ल, त्यांनी त्याचे फिलिंग्स प्रॉपरली एक्सप्रेस केले पाहिजेत, तिच्यापर्यंत कन्व्हे केले पाहिजेत. आणि इवन इफ द गर्ल डझंट लाईक हिम, तरी पण ती त्याचे फिलिंग समजून घेईल. मुली समजून घेतात. आपण फक्त त्यांना त्यांच्या फिलिंग्सना रिस्पेक्ट केलं पाहिजे. अरे वा, मुलींबद्दल आणि त्यांच्या भावनांबद्दल बरंच माहिती आहे तुला. एवढा अनुभव कुठून आला? 7 गर्लफ्रेंड्स होत्या मला, सो तसा एक्सपिरियन्स आहे ना. काय? Look at your face, सही गंमत करतोय मी. रिलॅक्स. हे मुलींना असं समजून घेतलं पाहिजे, त्यांना रिस्पेक्ट केला पाहिजे, हे सगळं मला तुझ्यामुळे कळलं. माझ्यामुळे? द क्रेडिट गोज टू यू. तुझ्याशी बोलल्यामुळे मला कळलं मुली किती सेन्सिटिव्ह असू शकतात. सो यू आर माय गुरु. अरे काहीतरीच काय. I'm serious. Hey, anyway, coming to the point, तू काय सांगणार होती मला ते सांग ना. अरे हो, आपल्या दुकानात ना एक व्यक्ती आले होते, त्यांना आपले पदार्थ निर्यात करायचे. म्हणून तुझी मदत लागणार आहे आम्हाला. करशील ना मदत? तुझ्यासाठी काही पण करेन मी सई. काय? मी हे
फ्रेंड्स होत ना आपण. सो तुझी फॅमिली म्हणजे माझी फॅमिली. डोंट वरी, करीन मी मदत. आजची मॉर्निंग खूप मेमोरेबल आहे सई माझ्यासाठी. का? मी माझ्या फ्रेंड सोबत गुलाबी थंडीमध्ये मॉर्निंग वॉकला आलो. मी नाही विसरू शकत. व्हॉट अबाउट यू? तू विसरशील का? राहील लक्षात? राहील लक्षात. ग्रेट. मी ॲक्च्युली आज आप्पांना बोलणार होतो तुम्ही एकटे जा म्हणून. ॲज इट इज ही इज गेटिंग बेटर नाव. म्हणजे पाय बरे होत आहेत. बट देन मीच बोललो की नको, आपण जाऊया रोज सकाळी मॉर्निंग वॉकला. का? असं का वाटलं तुला आता? हां, तू पण येतेस ना मॉर्निंग वॉकला. आपल्या गप्पा होतात, मग मला मजा येते. पण म्हणजे मी रोज येणार आहे हे कोणी सांगितलं तुला? म्हणजे सई, एक मिनिट, तू रोज नाही येणार का? येईन, पण कुणीतरी मला सांगायला नको का तू वॉकला आलीस की मला आवडेल. म्हणजे तू आणि आप्पा रोज येतातच मॉर्निंग वॉकला, मग मी कशाला उगाच कबाब में हड्डी. कबाब में हड्डी तू नाही, ते काय? हे म्हणजे तुला इन्व्हिटेशनची गरज आहे का? फाईन, मग मी इन्व्हाइट करतो तुला. अरे माय डिअरेस्ट फ्रेंड सई केतकर माझ्यासोबत सकाळी मॉर्निंग वॉकला येणार. खूप उपवास होतील. काय म्हणालास? उपवास? उपवास होतील, ऑब्लाइज. अरे उपवास नाही रे, उपकार. त्याच्या इमोशन्स कळले ना, फिलिंग्स कळले ना तुला. दॅट्स इम्पॉर्टंट. येशील ना मग? ठीक आहे, तू एवढा आग्रह करतोयस तर येईन. थँक्यू मॅडम. चिकन. आणि त्या प्रस्तावाचा विचार करून ठेव. आम्हाला मदत लागणार आहे तुझी. या, डोंट वरी, मिशन तथ्य होणार. काय काय म्हणालास? मिशन तथ्य होणार. अरे तत्ते नाही रे वेड्या, पत्ते. तत्ते म्हणे. माझं पण मिशन होणार. पत्ते. नचिकेत म्हणजे ना कहर आहे. सत्य काय? अरे कुठलाही शब्द कुठेही वापरतोस का रे? अगं, पण तो मराठी नीट बोलायचा, नवीन नवीन शब्द शोधायचा प्रयत्न तरी करतोय ना. मग ते बघा की, हसताय काय त्याला? तूच देवकी, तूच फक्त समजून घेते मला. ओनली यू अप्रिशिएट मी. हो की नाही? तू नको रे त्यांच्याकडे लक्ष देऊस. अहो नचिकेत, मी फक्त गंमत म्हणून सांगितलं, तुमची मस्करी करायची नव्हती मला. अच्छा, म्हणजे मस्करी करून झाल्यानंतर हे असं बोलायचं? हा? बरं जॅक्सन, ते जाऊ दे. तू काय ठरवलेस? म्हणजे आम्हाला या बाबतीत तू कशी मदत करू शकतोस? नेमकं काय करणार आहेस तू? हो ना, आणि अप्पांना कसं सांगणार? रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. आत्तापासून एवढं टेन्शन घेऊ नका. आप्पांना काही सांगण्याआधी मी जाऊन त्यांना भेटतो. व्हॉट इज हिज नेम? मायकल? परदेशी. हां, परदेशी. त्यांना भेटतो, त्यांचा सेटअप कसा आहे, किती मोठा आहे, त्याचे जरा डिटेल्स फाइंड आउट करतो. बेसिकली ते जेन्युइन आहेत की नाही ते फाइंड आउट करतो. हो हो, हे मला पटतंय. म्हणजे आपण आधी आप्पांची परमिशन घेतली आणि नंतर इफ ही टर्न्स आउट टू बी फ्रॉड, देन आपण ट्रबलमध्ये येऊ. सो पहिले त्यांच्याशी बोलतो, मग आप्पांशी बोलू. एवढ्या लहान वयात किती हुशार आहेस रे तू. आई, अगं, हुशारीचा आणि वयाचा काही संबंध नसतो. हो का? अरे पण मग हे तुझ्या आप्पांना कळायला नको का? उगीच राग 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 करत बसतात त्यात. ते जाऊ दे देवकी, त्याचं मला काय एवढं वाटत नाही. काकू, तुम्ही एक काम करा. सांग ना. ते परदेशी आहेत, त्यांना आपल्या शॉपमध्येच तुम्ही बोलवा. मी तिकडेच जाऊन त्यांना भेटेन. हो चालेल, मी लगेच कळवते त्यांना. हां साई, गो गेट रेडी. आपल्याला जायचंय ना. कुठे?
इंटिरियरसाठी सामान घ्यायचं ना, तू मार्केटमध्ये जाऊ, मग नंतर शॉपमध्ये जाऊ. हो चालेल. नमस्कार. हा नमस्कार. केसकर वैद्य बोलतोय. आप्पा आहेत का घरी? केसकर. अहो, मी आप्पा केतकरच बोलतोय. बोला. बरं आप्पा, तुम्ही जे काय त्या कांगारूवर चक्रव्यूह टाकलंय ना, त्याची प्रगती कुठपर्यंत आली हे विचारण्यासाठी फोन केला. हळूहळू प्रगती चांगली चाललेली आहे. सापडते ते कांगारू माझ्या तावडीत. आप्पा, असं काही त्याला विश्वासात घ्या ना की जमिनीच्या पेपरावर त्याने एकदम सह्या करूनच टाकल्या पाहिजेत. नक्की एक दिवस करेल. पण सध्या मला एक वेगळीच काळजी लागून राहिली हो. आता कसली काळजी? घरी कुणाला संशय नाही ना आला? नाही, माझ्या घरातले सगळे त्या कांगारूच्या नादी लागतायत की काय, अशी मला भीती वाटायला लागली आहे. नाही, पण मग नेमकी कसली भीती आहे तुम्हाला? अहो, हल्ली सारखं दुकानातले पदार्थ निर्यात करायचे ह्या गोष्टी घरात चालू आहेत. नाही, मला शंका आहे की त्या कांगारूनेच पढवलेलं असणार सगळ्यांना. वेळीच आवरा त्याला आप्पा. हो, ते तर मला करावंच लागणार आहे, नाहीतर मीच अडकायचो माझ्या चक्रव्यूहात. नाही, त्याची काही काळजी करू नका. आपला प्लॅन एवढा परफेक्ट आहे ना, काहीही होणार नाही. तुम्ही फक्त त्या मुलावर लक्ष ठेवा. हो, आता तेवढं एकच काम आहे माझ्याकडे. बरं, ठेवतो. नमस्कार. हो, नमस्कार. कुठे ते कांगारू? बरं, ते प्रसन्न केतकर कुठे दिसले नाहीत? हां, कुठे दुकानात येते का मागे? नाही, एक मोठी ऑर्डर आहे म्हणून ते पुण्याला गेलेत. अच्छा. मग या आपल्या डील बद्दल मी कोणाशी बोलायचं आहे? नचिकेत देशपांडे म्हणून आमचा एक स्नेही आहे, तो येईलच तुमच्याशी बोलायला. काय हरकत नाही, मला तशी काही घाई नाही आहे. नाही हो, एवढ्यात आलाही असता तो, पण काय वाहतूक कोंडी असते ना सध्या उड्डाणपुलाच्या कामामुळे. वाहतूक कोंडी? ही वाहतूक कोंडी, उड्डाणपूल, असं एवढं शुद्ध मराठी कसं जमतं तुम्हाला बोलायला? काय आमच्या आप्पांमुळे ना आता सवयच झाली आम्हाला. अरे हो, तुमचं स्वदेशी केतकर कुटुंब म्हणतात ना, मी ऐकलंय कुठेतरी. स्वदेशी आहे म्हणूनच तो घोळ आहे सगळा. काही म्हणालात का? नाही, काय नाही. घ्या तुम्ही खा. जेवढे शुद्ध तुमचे पदार्थ तेवढी शुद्ध तुमची भाषा, मानलं पाहिजे. की येतो. बाय बाय. काय रे, कुठं निघालायस? ते तुम्ही नेहमी म्हणता ना, जाताना नेहमी विचारायचं नाही म्हणून. बरोबर आहे तुझं, पण जाताना स्वतःहून सांगणं अपेक्षित असतं. ते ऍक्च्युली माझ्या घराचं इंटिरियर चालू आहे ना, तो जरा सामान आणायचं आहे म्हणून मार्केटमध्ये चाललो. म्हणजे तेवढाच काय तो खर्च नाही का? बाकी खर्च काहीच नाही. म्हणजे मला नाही कळलं. काय या गृह सजावटीच्या कामासाठी बाहेर खूप पैसे घेतात म्हणे हे कारागीर. पण ही सगळी कामं माझी नातच करतीये तुझ्याकडे, आणि ते सुद्धा विनाशुल्क. तुमची नात सई जे काय करते ना माझ्यासाठी, त्याचं व्हॅल्युएशन पैसेमध्ये नाही होऊ शकत. येतो मी, लेट होतोय. त्या मदारीच्या माकडासारखी याची अवस्था झाली आहे.
मार रे, कितीही उड्या मार, पण शेवटी दोरी माझ्या हातात आहे. आई मी येते ग. आप्पा मी येते. काय गे सई, अगं तू कुठं निघालीस आता? आप्पा हो, नचिकेतच्या घरासाठी सामान आणायचे थोडं. जो उठतोय तो त्याच्या घरासाठी सामान आणतोय. अगं त्याचं घर आहे का गोदाम? हा? अहो नाही आप्पा, सजावटीसाठी जरा सामान लागणार आहे. अगं सई पण किती सामान आणताय हा एका घरासाठी? का त्याच्या घराच्या अशा विटा काढून तिथं सोन्या चांदीच्या विटा बसवायच्या आहेत? नाही नाही, काही गोष्टी आणायच्या राहिल्या आहेत, त्या आज आणायच्या आहेत. मी जाऊ ना? हो जा 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 जा, खुशाल जा. बरं येते. जा जा हा. जा.